गोष्ट 25वी. देवाला सारी प्रिय. संध्याकाळचे 4-5 वाजले होते. आई देवळातून घरी आल्यावर तिला श्यामने खेळायला जाऊ का असे विचारले. आई म्हणाली, जा, पण त्याआधी माझे एक काम कर. बाळदादांच्या घरापुढे एक म्हारीण बसली आहे. खूप म्हातारी आहे. तिच्या डोक्यावरची लाकडाची मोळी खाली पडली आहे. ती तिच्या डोक्यावर दे आणि घरी ये. मी तुला आंघोळ घालीन. श्याम म्हणाला, अगं पण लोकांनी बघितले तर ते मला हसतील, मला मारायला येतील. आई म्हणाली, लोकांना सांग की तू घरी जाऊन आंघोळ करणार आहेस. ती म्हातारी तिथे किती वेळ कोणी महार येतो का याची वाट बघत बसणार. तिला ती मोळी विकून परत महारवाड्यात जायचे असेल. आईने सांगितल्याप्रमाणे श्याम त्या रस्त्याने गेला व ती म्हातारी नको म्हणत असताना सुद्धा त्याने तिच्या डोक्यावर ती मोळी दिली. आणि नेमकी ही गोष्ट श्रीधर भटाने पाहिली व तो श्यामला बडबडू लागला की इंग्रजी शिकून मोठा साहेब झालाच वाटतं. भाऊरावांना सांगितलेच पाहिजे. इतक्यात दुसरे गृहस्थ पण आले आणि ते सुद्धा काही ताळतंत्रच ठेवला नाही असे काहीतरी बोलू लागले. श्याम त्या दोघांना म्हणाला की तो घरी जाऊन आंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून घर बाटवणार नाहीये. ह्या म्हातारीला घरी जायला अंधार होईल. तिला नदीतून जायचे आहे. ती किती वेळ इथे थांबेल, म्हणून तिला मदत केली. एवढे बोलून श्याम तिथून निघाला व घरी आला. आईने श्यामला त्या म्हातारीला तिच्याकडेच बोलवायला सांगितले. म्हणाली, आपली सुद्धा लाकडे संपत आली आहेत, तर ती मोळी आपणच विकत घेऊ. श्यामने म्हातारीला बोलवले. आईने ती मोळी विकत घेतली. ती म्हातारी आजारी असल्याचे कळताच श्यामच्या आईने तिला पत्रावळीवर भात दिला. त्या म्हातारीने तो अंगणाच्या कडेला बसून खाल्ला. श्यामने लांबूनच तिच्या उंजळीवर पाणी घातले. ते पिऊन त्यांना आशीर्वाद देऊन ती म्हातारी निघून गेली. नंतर आईने वरून श्यामच्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर श्यामने स्वतःच्या हाताने आंघोळ केली. आंघोळ करून श्याम घरात गेला. त्याने आईला खेरांकडे जेवणावळ झाली त्या दिवशीची घडलेली एक गोष्ट सांगितली. त्याने सांगितले की ते सगळे मांडवात जेवत होते, पुरणपोळी खात होते. पण त्याच वेळेला एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती. मांडवात सगळीकडे आग्रह होत होता, पण बाहेरच्या त्या म्हारिणीला कोणी काही घातले नाही. ती उन्हात तळमळत होती. ती गरीब भिकारीण एक घास मिळावा म्हणून ओरडत होती, पण तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणीही दिले नाही. एवढेच नाही तर एक जण मांडवाबाहेर जाऊन त्या महारणीच्या अंगावर ओरडू लागला व तिला मारण्यासाठी त्यांनी चप्पल उचलली. तेव्हा ती म्हातारी माराच्या भीतीने तिथून निघून गेली. श्यामने आईला विचारले, हे असे कसे ग? हे कसले सोहळे? हाच का आपला धर्म आहे? देवाला हे आवडेल का? आई म्हणाली, बाळ, जगात सारे पैशाला, सत्तेला मान देतात. तिने एका पंढरीनाथांची गोष्ट त्याला सांगितली. पंढरीनाथ जेव्हा गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारायचे. पुढे ते बाहेरगावी गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी भरपूर पैसा मिळवला. नंतर ते एकदा गावात आले तेव्हा ते कुणाच्या तरी घरी गेले होते. तिथे त्यांना बसायला पाट देण्यात आला. तेव्हा तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, तात्या, हा पाट तुम्ही मला नाही तर माझ्या पैशांना दिला आहे. माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर मी ठेवतो आणि मी खालीच बसतो. आई पुढे म्हणाली, श्याम, महारमांगाजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महारमांग ठरू. महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करायला हवी. नंतर घरी येऊन आंघोळ करावी, कारण आपल्याला समाजात राहायचे आहे. श्यामने आईला विचारले, आई, महार म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटत असते तर त्याने त्याचे रूप धारण केले असते का ग? आई म्हणाली, श्याम, देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. याचा अर्थ हाच की देवाला सगळे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणांच्या देहात आहे तसाच तो माशाच्या देहात आहे, महाराच्याही देहात आहे. देव गजेंद्राच्या साठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गायींना चारतो. त्याला कुब्जाही आवडते व शबरी सुद्धा प्रिय वाटते. त्याला गुहकोळी आवडतो, तसा जटायू हा पक्षी सुद्धा आवडतो आणि हनुमंत हा वानर सुद्धा आवडतो. देवाला सारी प्रिय आहेत, कारण सगळी त्याचीच आहेत. तू माझा आहेस म्हणून मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतो. मला आवडेल ते तू करतोस, तसेच देवाला आवडेल ते करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे.